नमस्कार सगळ्यांना. हे दोन डॉगी आमचे येवा आणि पांडे, त्यांना आम्ही लहानपणापासून सांभाळलेलं आहे आणि एवढ्या लहानपणापासून सांभाळल्यानंतर आता जो गव्हर्नमेंटचा कटवा आलेला आहे की यांना रस्त्यावरती कुठल्या दुसऱ्या शेल्टरमध्ये सोडायचं, तर यांना आम्ही लहानपणापासून सांभाळलेलं असल्यामुळे यांना आम्ही आमच्या मुलाप्रमाणे वाढवलेलं आहे. तर आता यांना आम्ही कसं बाजूला करायचं, मुलांना सुद्धा यांचा गळा लागलेला आहे आणि ही दोघी डॉगी सुद्धा आमच्या मुलांना त्रास देत नाही ना, आम्हाला यांचा त्रास आहे ना, त्यांना आम्ही खायला देतो ते आमच्या पैशातून आम्ही आणतो आणि आम्ही त्यांना देतो. त्याच्यामध्ये कोणी आम्हाला फोर्स करत नाही की तुम्ही आम्हीच देतो तुम्हाला मग तुम्ही त्यांना द्या, असं नाही. आमच्या पैशाने आम्ही जर यांना खायला देतो तर यांना का म्हणून तुम्ही लोक रस्त्यावरती सोडायला किंवा शेल्टरला सोडायला. हा पांडू आणि येवा या शाळेमध्ये फक्त कुत्रे पाळीव प्राणी म्हणून नाहीये, हे दोन गार्ड आहेत. रात्री जेव्हा इथे आम्ही सोडतो आणि घुशी येतात त्याचं माणूस येऊ शकत नाही रात्रीचं, एवढी सुरक्षा करतात गाडीची शाळेची. हे प्रेम करतात मुलांना, त्यांच्यातली एक भावनिकता असते, जवळीकता ती वाढीला लागते. आणि म्हणजे मुलांची आता गव्हर्नमेंटच्या नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे मुलांमध्ये एक मातृप्रेम पितृप्रेम भावनिक त्यांचा विकास झाला पाहिजे हे सांगितलेलं आहे. या प्राण्यांमुळे मुलांचा भावनिक विकास होतोय, त्यांनाही भूतदया मुलांना शिकवता येते. म्हणून मला असं वाटतं गव्हर्नमेंटने आणखी जी दोन पिल्लं आहेत. नमस्कार. दुनिया में इंसान को नहीं पहचान पाता है, पर ये लोग अपने वफादार जो भी खिलाते किसी को एक बार भी देख लेते हैं ऐसे हाथ घुमाते, ये मेरा इंसान मेरा ही है. बाकी खास दोस्त को भी कभी कभी भूल जाता है, पर ये कभी किसी को नहीं. The decision taken from the government Supreme Court is a very inhuman decision and impractical because these voiceless animals are harmless to us and we have to protect them and we are willing to keep them with us. ये स्कूल का वो हिस्सा है जो हमें कभी दिखाई नहीं देता.